मंडळी नमस्कार. भाग 3 मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. भाग 1 आणि 2 मध्ये तुम्ही बघितलं जो सावकारने थरार घातला होता दावणीमध्ये आणि गोठ्यामध्ये, तर जो तुम्ही पाहिलाच असेल. भाग 3 मध्ये तुम्हाला अजूनही मी असे काही ठराविक क्षण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज दाखवत आहे. तर 3 मध्ये सावकारला दावणीतून बाहेर काढलं, कमानीतून गोठ्यातून बाहेर काढलं. जो सावकाराचा थरार गोठ्यामध्ये होता तोच त्याचा दरारा आणि तीच त्याची दहशत गोठ्याच्या बाहेर पण होती बरं का. 4 कासरे 16 ते 20 माणसं त्याला पकडायला, पण तरी बैल काय ऐकत नव्हता. ह्या अशी वस्तू सांभाळायला वाघाचंच काळीज लागतं बरं का. आणि वाघाच्या काळजाचा मालक पण तसाच लागतो. मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये एवढ्या तापट रक्ताचा बैल आणि एवढा गरम बैल पहिल्यांदाच बघितला होता, आणि ते पण बावधनमध्येच. आणि त्याला बाहेर काढल्याच्या नंतर ना मालकाचं असं म्हणणं होतं की बाबा त्याला गावामध्ये नको न्यायला, कारण की खूप गावामध्ये पण खूप सारे बैल असतात, खूप गर्दी असते, उगाच कोणाला काही हानी वगैरे पोचायला नको. त्यामुळे थोडंसं त्याला रस्त्यावरती आणलं आणि पुन्हा मग मालकाने हे केलं, सांगितलं की बाबा पुन्हा याला गोठ्यामध्ये जाऊ द्या, नाहीतर मग हा काय आपल्याला ऐकणार नाही. जसं पब्लिक वाढत गेलं बेंद्रामध्ये तसा बैल अजून गरम व्हायला लागला. तो अजून कावरा बावरा व्हायला लागला होता, पूर्ण त्या शरीराचा थरकाप होत होता. पण त्याचे जे मालक होते ते त्याला पूर्णतः कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते, तरी तो काय ऐकत नव्हता. भरपूर लोक होते त्याला कंट्रोल करण्यासाठी, 4 दावे लावले होते. सगळेजण बैलाच्या पुढे पाठी की बाबा जेणेकरून त्याने काही दुडगुस घालू नये बेंद्रामध्ये. याची पूर्णतः काळजी ते जे मालक आहेत ते घेत होते. खरंच सांगायचं झालं तर सावकारला जे आहे ना ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या आग्रहाखातीर मालकांनी बाहेर काढलं होतं, नाहीतर त्याला बाहेर काढण्याचा हेतू मालकांचा तर मुळीच नव्हता. तरी पण त्यांचा मान ठेवून, त्यांच्या सहकाऱ्यांचा, फॅमिली मेंबर्सचा त्यांनी मान ठेवून सावकारला बाहेर काढलं. संपूर्ण दावणीच्या मिरवणुकीतून सावकारला अर्ध्यातूनच परत गोठ्याकडे वळवण्यात आलं, कारण की गावामध्ये प्रचंड गर्दी होती. बेंदूर बघण्यासाठी खूप लांबून लोक येत असतात. बेंदूर म्हणा किंवा बावधनचं बगाड असेल, हे बघण्यासाठी फार दुरून लोक येतात. दुसऱ्या परराज्यातून सुद्धा लोक बेंदूर हा सण किंवा बगाड हे बघण्यासाठी येत असतात. त्यामुळे अर्ध्यातूनच सावकारला माघारी गोठ्यावरती नेण्यात आलं. शेवटी एकच सांगेन, सावकारच्या मालकांचं काळीज खरंच वाघाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.